मराठवाडा दौऱ्यामधून उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. तालुका राजुरा येथे घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या 68 वयाच्या महिलेने ही आत्महत्या केली. का मुख्यमंत्री का नाही जात त्यांच्या घरी? तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये. तुम्ही म्हणालात आता दादा की मी कर्जमुक्ती केली, माझं कर्तव्य म्हणून मी केली, मी काय उपकार नव्हते केले. आणि आज तर मी कोणीच नाहीये. माझा तर पक्ष पण चोरलाय, वडील पण चोरले, चिन्ह चोरले, सगळे चोरले, पण माझी माणसं जागेवर आहे, ती नाही तुम्ही चोरू शकत. माझं कर्तव्य आहे की आज ताई जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना, ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही तशातला भाग नाही. दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झाले ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का? कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज 31,800. आता त्याची फोड जी केलेली आहे, एक मिनिट आकडे त्याच्यामध्ये केलेले आहे. एक तर पीक विमा तुम्हाला मिळाले नशीब, कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले ते 2 रुपये, 3 रुपये, 6 रुपये, 21 रुपये. आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले. आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय? मग जे रोज बातम्या येत आहेत, आज 7,000 कोटी सोडले, उद्या 2,000 कोटी सोडले. बरं, हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा 2,200 कोटी आधीच्या पॅकेज मधले टाकले. म्हणजे हे यांचं पॅकेज जिहाद आहे की काय? हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा आहे हा मोठा. म्हणजे शेतकऱ्याचं एकदा एका पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे. थेंब 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 म्हणजे ते दादा कोंडकेंचं गाणं होतं ना, तशी यांची मदत थेंब थेंब गळ झालेली आहे. थेंब थेंब टाकतात नुसते आपले. काय उपयोग काय त्याचा? करायचं असेल तर आज करा. आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीये, अधिकारी येतच नाहीयेत. पंचनामे झालेले आहेत पण मदत येत नाहीये. मी तर म्हणेन नागेश, तुम्ही जे बोललात ना, तुम्ही खासदार आहात, हक्काचे खासदार आहेत आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भगव्याचा बालेकिल्ला आहे. मी सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय, जा तिथे जे कार्यालय, जिल्हा कार्यालय असेल, तहसीलदार असेल, तिकडे जाऊन बसा, घेराव घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही का गेला नाही, पंचनामे का झाले नाहीत, या गावामध्ये गेलात पंचनामे झाले, मदत का आली नाही. आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झालेत, ज्यांना मदत मिळाली त्याची यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जात आहेत कुठे, आमच्या गावात किती आले, सर्कलमध्ये किती आले, ह्याची रोज यादी आम्हाला पाहिजे, अपडेट पाहिजे. हे द्यावंच लागेल. आम्ही त्यांना तुमच्याशी भांडायला नाही आलो. अगदी त्यांना जाऊन त्या शिवीगाळ नाही करायचं, जाऊन त्यांना सत्कार करा. काय आता काल मला तिथल्या लोकांची एक तुरीची ते दिली, झाड सगळी सडलेली तूर, ते घेऊन जा, त्यांना सत्कार करा, चांगल्या याने द्या त्यांना. आनंदाचा शिरा बंद झालाय, सडलेलं कुजलेलं किडलेलं धान्य देत आहेत, ते त्याला घेऊन जा, त्यांना घ्या बाबा, आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, पण जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सगळं आम्हाला जे काही धान्य मिळतं ना त्याचं सगळं अन्नधान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू. म्हणजे सडलेलं तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला देऊ, पोटभर जेवा. हायब्रिड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचंय ते द्या, पोटभर जेवा, पण आम्हाला न्याय द्या. नाहीतर काय होतं की आपण एक छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढला, काय झालं पुढे? त्याच्यानंतर मध्ये आता कोणी आंदोलन केलं होतं, आल्याला कोर्टाने त्याला लावला चाप, गेला आंदोलन मागे. थोडक्यामध्ये तुम्ही जी काय अपेक्षा व्यक्त केली की मीच आता काहीतरी करायचं, मी करायला उतरलोच आहे, मी तुमच्या सोबत आहेच. पण हा प्रश्न एक दिवसाचा मोर्चा, एक दिवसाचा चक्काजाम करून होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन ठाण मांडून बसावं लागेल. देत नाही कसं, दिल्याशिवाय तुला जाऊच देत नाही. सांग तुझ्या कोण तुझे शासनातले प्रशासनातले बाप लोक असतील ना, खालनं वरती वरती वरती. कारण मुख्यमंत्री बिझी आहेत, मुख्यमंत्री बिझी आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही. कारण आपले शेतकरीकडे टाव फोडून आक्रोश करतायत. मी तुमच्यामध्ये आलो, मुख्यमंत्री कुठे होते माहितीये तुम्हाला ना? बिहार. आणि नुसतं बिहारमध्ये जाऊन काय बोलले ते कि पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात मैं आपको बताऊं, यांना बऱ्या अंदर की बात माहिती आहे. ती आपली जाहिरात मला आठवली, या अंदर की बात है. तसं या देवेंद्र फडणवीसांकडे अंदर की बात है, लेकिन प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. बसा बोंबलत तुम्ही ना. मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधान तर दिव्यच आहेत,
2 वेळा येऊन गेले. मग कुठे बसचं उद्घाटन केलं त्यांनी, पानाच्या टपरीचं उद्घाटन केलं, माझा फोटो आला पाहिजे. म्हणजे असे सगळे हा पाचकटपणा चाललाय. अजूनही पॅकेजचा पत्ता नाही. बिहारमध्ये 10-10 हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले, 75 लाख महिलांच्या. आमच्या इकडे लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली, सगळ्या बहिणींना ते दिले, सगळ्या बहिणी पण आपल्या साध्या आहेत, त्यांनी पण मतं दिली. आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तर म्हणजे तुम्ही नाही दिली, कारण आता आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते. पण मी महाराष्ट्राचं बोलतोय. मग लोक काय म्हणली, अरे पैसे येतात तर देऊया, आणि आता काय करतात ते बघा. निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू. आता म्हणतात जून मध्ये. तुम्हाला जून मध्ये कर्जमाफी होणार असेल, तुम्हाला मान्य आहे? नाही, कारण ते निवडणुका काढतायत. आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, जिल्हा परिषदा, मग छोट्या पालिका, महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत. मग तुम्ही आता गप्प बसा, आम्ही तुम्हाला जून मध्ये देतोय ना, आत्ता मतं द्या. आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे, हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ. नाहीतर मग मी परवा बघितलं ना, शेतकरी काय काम करायचं थांबत नाही. इथे किती शेतकरी आलेत, बरोबर आहे. तुम्ही आता काय जमीन अशी वाऱ्यावर सोडून आलेत, रडताय तरी पण पेरणी सुरू करताय ना. हेच आहे. सरकार म्हणते की किती काळ रडतील, रात गई बात गई, अरे 2 दिन रहेगा बाद में आएगा. कारण तुम्ही शेतकरी आहात, तुमचं आत्ताचं कर्ज डोक्यावरती आहे. उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही, कपाळाला हात लावून बसला, तर उद्याचं पण गेलं म्हणजे मग काय, संपलंच सगळं. त्याच्यामुळे शेतकरी रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे. आणि ही तुमची जी एक असहायता म्हणा, ही सरकारने ओळखलेली आहे. की जाईल कुठे हा, याला थोडंसं इकडे तिकडे काहीतरी दिलं थातूर मातूर, याला एक मराचं बोट लावलं, कोपऱ्याला गुळ लावला, आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे येईल. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय, एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजेत. विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते, पुण्यात मोर्चे काढले होते, आपण परत काढू मोर्चे, मुंबईत पुण्यात पण काढू. जे जे आंदोलन म्हणून करता येणं शक्य आहे ते सगळं मी करीन. पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे. जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू, कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे. मला एक सांगावं, बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते? आत्ता जर का कर्जमाफी केली, त्यांच्या मते कर्जमाफी, मी म्हणतोय कर्जमुक्ती, तर बँकांचा फायदा होईल. म्हणून आत्ता करणार नाही, जून मध्ये करणार. मग आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार, जून मध्ये केली तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत, आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा आता अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहेत. म्हणजे तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावणं चाललंय, आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही चालणार. काय करू मी नांगर घेऊन? माझ्या हातात आसूड दिलाय, काय करू मी आसूड घेऊन? आसूड तुम्ही आहात स्वतः, तुमच्या हातामध्ये आसूड आहे, तुमचा बैलावरती नाही. तर या सरकारवरती पण कोरडे ओढले पाहिजेत. आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा ठेवा बाजूला, सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तशी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ. आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केलात तरी होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती, तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. ते वोट बंदीचे फलक पहिले लावा सगळीकडे. जसं नोटबंदी केली ना, विचारलं तुम्हाला